नमस्कार शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज जर म्हटलं तर आपली 8 जुलै आणि तुम्ही जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की सोयाबीन तूरचा आपला हा प्लॉट आहे. आपण जेव्हा लागवड केली होती तूर या पिकाची तेव्हापासून ते सगळे व्हिडिओ आपण इथं टाकलेले होते. त्यानंतर आपण याच्यामध्ये टोकनच्या माध्यमातून 9 इंचावर 2-2, 3-3 बिया टोकन केलं होतं. त्याचासुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे. आणि साधारणतः आत्ता म्हणजे आपण जी लागवड केली 28 तारखेला, तर आज 8 म्हणजे एक 10 ते 12-13 दिवसाचं आपलं हे सोयाबीन पीक आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला तोडे लागवड करावे लागले होते. म्हणजे टोकन केल्यानंतर कुठंतरी आपलं हे सोयाबीन बाद होतं, तर तिथं आपण 3-3 बिया परत टोकन जिथं झालेलं होतं तिथंच उकरून लागवड केली होती. जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये चांगल्याच प्रमाणात तण इथं झालेलं आहे. आता तण नियंत्रणासाठी आपल्याला याच्यामध्ये तुम्ही साकेत याच्यामध्ये वापरू शकता. साकेतमध्ये तुम्ही जो जाड केना आहे, जाड केण्यासाठी वेगळं त्याच्यामध्ये जर काही घटक घ्यावं लागत असेल, ॲड करावं लागत असेल, तर ते कमेंटच्या माध्यमातून सांगा. कारण आपल्या काही क्षेत्रामध्ये हा जो जाड केना आहे, म्हणजे हा उभा वाढणारा केना आहे, तर तो त्रासदायक आपल्याला दिसतो. बाकी जर म्हटलं तर मग याच्यामध्ये कुठंतरी उडीद जो मागच्या वर्षी आपण घेतलेला आहे, तो उडीद इथं उगवलेला आहे. तर उडीद आपल्याला याच्यामध्ये कुठल्याही तणाने जाणार नाही. कारण उडीदाचे, मुगाचे, सोयाबीन आणि भुईमुगाचे हे 4-5 पिकांचे पानं, त्याचबरोबर तूर, तर ह्या सगळ्या पिकांचे पानं सारखे असल्यामुळे तो शक्यतोवर जात नाही. मग त्यासाठी आपण जो मोठा उडीद झालेला आहे तो उपटून काढून टाकून देऊ. इथं जर बघितलं तर टोकन जेव्हा आपण केलं तर ते चांगल्या पद्धतीने टोकन आपलं यशस्वी झालेलं आहे. तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक पिकातील अंतर आपल्याला मेंटेन ठेवता आलं. म्हणजे इथं बघू शकता 9 इंच, 9 इंच, 9 इंच, हे 9 इंच अंतर ठेवण्यासाठी आपला पूर्ण अट्टहास होता. बियाणं जर म्हटलं तर आपल्याला सुरुवातीला ह्याच्यामध्ये 4च ओळी असल्यामुळे आपल्याला फक्त एकरी 4.5 किलो बियाणं याच्यामध्ये लागलं होतं. आता हे खूपच अत्यल्प झालं का? कारण टोकन जेव्हा आपण करतो तर टोकन करताना आपण 3 ते 4 बिया इथे वापरतो. परंतु आपण जे टोकन केलं तर तिथं आपण 2 बियांचाच इथं वापर केलेला आहे. 2 कुठंतरी 3 आपल्या बिया पडल्या आणि उगवताना त्याच पद्धतीनं आपले 2 बिया उगवल्या. कुठंतरी 3 उगवल्या, कुठंतरी जास्त प्रमाणात एक उगवली. तर एक जरी उगवली तरी ते चांगल्या पद्धतीने ग्रोथ करते. मागच्या वर्षी जो मागचा आपण व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यात आपण दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने ते एकच झाड असं मोठं उंच होऊन चांगले फुटवे आणि एकंदरीत 150 ते 200 त्याला शेंगा येतात. हां, त्याला आता जमिनीचा प्रकार मॅटर करते. जमिनीचा प्रकार चांगला असला, काळा शेतातील असला, तर तिथं नक्कीच त्याला 250 शेंगापर्यंत शेंगा येतात. भोऱ्या जमिनीमध्ये तिथंसुद्धा 150पर्यंत त्याला शेंगा कशाही जातात. आपली जी जमीन आहे कुठं हलकी आहे, कुठं भारी आहे, तर कुठं मध्यम आहे, तरीही आपण संपूर्ण क्षेत्रामध्ये हेच अंतर मेंटेन केलेलं आहे. 9 इंच आपण अंतर मेंटेन केलेलं आहे. 9 इंचावर आपण 2 बिया, इथं तुम्ही बघू शकता की हे जे अंतर आहे 9 इंच आहे. इथं 1, खाली 2, इथं 2, इथं 1, इथं 2, इथं 2, इथं 2, 2 असं आपलं हे अंतर मेंटेन झालेलं आहे. उगवण जर म्हटली तर याच्यामध्ये 80% चांगल्या पद्धतीने उगवण झाली होती. 20% आपण याच्यामध्ये तोडे का पडले, तर त्याचं कारण असं होतं की आपण जेव्हा लागवड केली त्या लागवडीनंतर 2ऱ्या ते 3ऱ्या दिवशी धो पाऊस झाला आणि पाऊस जास्त झाल्यामुळे ते बियाणं अंदरच्या अंदर कुठंतरी खराब झालं. हे बियाणं नंतर निघलं. ह्याच्यामध्ये आपण तोडे लागवड केली. इथं बघू शकता की कोंब आपले उगवलेले आहेत. एक साधारणतः 2-3 दिवसाआधी आपण याच्यामध्ये लागवड केलेली आहे. आत्ता हे जे पीक झालेलं आहे आपलं 12 ते 13 दिवसाचं झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपण तण नियंत्रणासाठी आता उद्या फवारणी घेण्याचं एकंदरीत आपला मानस आहे. कारण जर बघितलं तर कुठं तण जास्त फोफावत आहे आणि ते जर तण थोडं जास्त अजून मोठं झालं तर मग ते कुठंतरी आपल्या सोयाबीन पिकाला वरती येऊ न देणे हे एक त्याच्यातलं कारण होईल.
इथं जर बघितलं तर कित्येक ठिकाणी आपल्याला हे सोयाबीनचे इथं पानं कतरलेले आपल्याला दिसत आहे. तर त्याच्यामध्ये इथं जर बघितलं तर ह्या पद्धतीने एकंदरीत हे माशा आहेत. तर याचं नियंत्रण कसं करता येईल हे सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. ही जी माशी आहे ती माशी पूर्ण पानं कतरत म्हणजे पूर्णपणे त्याचे पानच कतरून टाकत आहे. छोट्या पिकाचे सुद्धा ते पानं कतरत आहे. तर त्यामुळे आपलं जास्तीत जास्त याच्यामध्ये नुकसान होत आहे. तर असं आहे एकंदरीत हे आपलं आता पीक आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर कुठं केना, कुठं जास्त गवत. तर हे कशामुळे झालं की मागच्या वर्षी आपण न याच्यामध्ये नांगरणी केली, न कुठल्या गोष्टी केल्या. आपण डायरेक्ट रोटर केलं आणि रोटरच्या माध्यमातूनच याच्यामध्ये तूर सुरुवातीला काढून घेतली आणि त्यानंतर 2-2 ओळी ठिबकच्या माध्यमातून टाकून याच्यामध्ये आपण टोकन चालवलेलं. याच्यामध्ये आपण जे काय खर्च आहे तो खूप कमी केलेला आहे. अजून या तूर पिकालासुद्धा आणि याला पण आपलं खत दिलेलं नाही. आपण तूर पिकाला आपल्याला खत देणं गरजेचं आहे, परंतु पाऊसच उघडत नव्हता. आज खूप जास्त प्रमाणात पाऊस पडला. सगळ्या महाराष्ट्रभरच आज रेड अलर्ट जारी केलेला होता. तुम्ही इथं वातावरण बघू शकता की उद्यापासून खुलवाट होण्याचे चान्सेस आहे. तर उद्या जर खुलवाट झाली तर आपण याच्यामध्ये पहिली गोष्ट तर जर चाललं तर आपण याच्यामध्ये तण नियंत्रणासाठी तणनाशक फवारून घेणार आहोत आणि 5-6 दिवस वाट बघणार आहोत कशा पद्धतीने त्याचा विल्हेवाट होते. तण नियंत्रणासाठी वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. सोयाबीन तूरमध्ये शक्यतोवर जर साकेत यूज केलं तर साकेत पूर्णपणे तणाचा नायनाट करते. त्यामुळे आपण साकेत याच्यामध्ये वापरणार आहोत. तुम्हाला ज्याचा अनुभव असेल तुम्ही ते तण नियंत्रणासाठी वापरू शकता. साकेत तुमचं हराळी, लवाळी सगळ्या गोष्टी सगळं जे वेगवेगळ्या प्रकारचे तण आहेत ते तुमचं त्या तणांचा विल्हेवाट करते. तर असं एकंदरीत हे चित्र आहे. इथं जो दिसत आहे हा उडीद आहे. आता उडीद जे मी आधीच सांगितलं की उडीद यातला मरणार नाही. तर त्या उडीदासाठी आपल्याला मजुराच्या साहाय्यानेच तो उडीद आपल्याला काढून घ्यावं लागेल. तर असं एकंदरीत हे चित्र आहे. जशी जशी खाली जमीन आहे तिथं आपल्याला जाता येत नाही, म्हणजे चिखल जास्त आहे. कारण जिथं पाणी उतरते तर पाण्याचा भाग त्याचा लवकर निचरा होत नाही. त्यासाठी पण आपल्याला वेगवेगळ्या उपाययोजना करता येतील. तर त्या कमेंटच्या माध्यमातून सांगा की काय उपाययोजना करता येतील. आपण काय केलं होतं की एक मेरा 71ची पुडी घेऊन जे आपला बंधारा असते, धुरा असते, तर त्या धुऱ्याला फवारलं होतं. त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता की या ठिकाणी कुठलंच तण उगवलेलं नाही आहे. तर पुढच्या वर्षी आपण लवकरच म्हणजे प्री इमर्जन्स म्हणून तणनाशक जर घेतलं आपण तणनाशक तर निश्चितच त्याचा असा फायदा होतो हे सुद्धा आपल्याला बघता येईल. यावर्षी आपण जर ते घेतलं असतं तर निश्चितच आपल्या कुठल्याच क्षेत्रामध्ये आता तण नसतं. परंतु ते न केल्यामुळे आता हे ते सगळं तण दिसत आहे. परंतु काही याच्यामध्ये घाबरण्याचं कारण नाही. कारण कितीही जास्त तण झालं तर आपलं जे साकेत आहे तर ते साकेत पूर्णपणे याचा नायनाट करून टाकते. तर असं एकंदरीत हे चित्र आहे. ह्या तणासाठी सुद्धा तुम्ही साकेतच वापरू शकता. पूर्ण तुम्ही बघू शकता की जिथं जिथं खोल किंवा जिथं जिथं गाळाची किंवा काळी जमीन आहे तर तिथं आपलं पीक चांगलं ग्रोथ करताना आपल्याला दिसते. तर एकंदरीत असं हे आपलं सोयाबीनचं चित्र आहे. पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्ही एकंदरीत कसं व्यवस्थापन केलेलं आहे ते कमेंटच्या माध्यमातून सांगा. याच्यामध्ये आपल्या दुसऱ्या कंपनीच्या किंवा दुसऱ्या वेगवेगळ्या कुठल्या आपण याच्यामध्ये तण नियंत्रणासाठी वापरू शकतो ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. 2-2 ओळी आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. आता इथं बघू शकता की हे अळासण आहे. तर अळासणाच्या सुद्धा ओळी आपल्या चांगल्या पद्धतीने निघल्या होत्या आणि निघलेल्या आहेत. परंतु जिथं जमीन किंवा माती गाडली तर तिथंच आपला जो एकंदरीत प्रॉब्लेम झालेला आहे. असं हे सगळ्या आपल्या 3.5 एकरातल्या पिकाचं क्षेत्रातलं सध्याची स्थिती आहे. तूर जर म्हटलं तर आपली तूर आपण 21 मेला लागवड केलेली आहे ह्या क्षेत्रातली. तर ते चांगल्या पद्धतीने आपली तूर आहे. तुरीला आपलं
कुठलंच अजून त्याला खत दिलेलं नाही आहे, तर ते देणं आपलं गरजेचं आहे. काय होतं की उन्हाळ्यामध्ये ऊन प्रचंड प्रमाणात तापलं तर आपण थांबलो होतो त्या गोष्टीसाठी की त्याचा कुठला तरी इफेक्ट होईल म्हणून. आत्ता असं झालं आहे की पाऊसच एवढा आहे तर आपल्याला चिखल तुडवत जाणं एकंदरीत 2-3 दिवस जर गेले तर आपण चांगल्या पद्धतीने जमीन सुकल्यानंतर त्याला खत व्यवस्थापनसुद्धा करू. आता इथं जो एरिया हा इकडचा एरिया तुम्ही बघू शकता की प्रचंड प्रमाणात तुम्हाला तण दिसते. तर हे तण नियंत्रणसुद्धा चांगल्या पद्धतीने होते जेव्हा आपण याच्यामध्ये शाकेटची फवारणी करू तेव्हा. महत्त्वाचं होतं की याच्यामध्ये आपलं पीक निघणे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने आपलं पीक शेवटपर्यंत निघलेलं आहे. तर आता एक जशी जमीन आपली वाळेल तसं आपण याच्यामध्ये ते नियोजन करणार आहोत. सोयाबीन जर म्हटलं तर आपलं सोयाबीन चांगल्या पद्धतीने आहे. सगळ्या क्षेत्रातलं 3ही क्षेत्रातलं आपलं सोयाबीन चांगलं आहे. जे 2 एकराचं क्षेत्र होतं तिथं आपलं खापलेलं होतं, तिथं आपण परत त्याची लागवड मजुराच्या सहाय्याने केलेली आहे. इथं तुम्हाला मुद्दामून दाखवण्याचं कारण असं आहे की जिथं आपल्याला असं वाटते की इथं खूप तण आहे तर इथं निघलं नसेल किंवा ते वरती आलं नसेल, तर तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने ते वरती आलेलं आहे. फक्त आपल्याला तण नियंत्रण जेव्हा आपण करू तर हे संपूर्ण तण तेव्हा खाली जाईल आणि आपलं जे सोयाबीन आहे ते वरती येईल. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दाखवतो की मधात आपलं पूर्ण सोयाबीन हे चांगल्या अवस्थेत सध्या आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ह्या लहाडीसाठी तुम्हाला कुठलं याच्यामध्ये दुसरं औषध माहिती असेल तर ते कमेंटच्या माध्यमातून सांगा. ते पण आपण फवारण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करू. पुन्हा एकदा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.